नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो. तर बघा, MMPचं लेक्चर नंबर 17. ओके, इन द लास्ट लेक्चर व्हॉट वी हॅव डिस्कस, आपण संपूर्ण लक्ष लास्ट लेक्चर कशाकडे होतं आपल्याला, की जर गिवन डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे, सपोज त्यांनी पॉईंट दिलेला आहे आपल्याला x = 0, 1, 2 काही पण. ओके, तर आपल्याला चेक करायचं आता. ओके, जो काही गिवन आपल्याला पॉईंट दिलेला आहे, इज इट ऑर्डिनरी ऑर सिंग्युलर पॉईंट. ओके, जर सुरुवातीला जर पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्स जर वेल डिफाईन किंवा फायनाईट व्हॅल्यू जर देत असणार तर त्याला आपण ऑर्डिनरी पॉईंट म्हटलं असतं. ओके, परंतु मग काही एक्झाम्पलमध्ये असं झालं की पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्स वेल डिफाईन येत नव्हते, ते कुठेतरी इन्फिनिटीकडे चालले होते. ओके, ते डिफाईन नव्हते, मग त्यांना आपण सिंग्युलर पॉईंट म्हटलं, त्या पॉईंटला आपण सिंग्युलर पॉईंट म्हटलं. मग सिंग्युलर पॉईंट्समध्ये पण दोन कंडिशन्स आहेत की इज इट रेग्युलर सिंग्युलर पॉईंट ऑर इररेग्युलर सिंग्युलर पॉईंट. तर मग त्या सर्व कंडिशन्स आपण शिकलो. बघा, हा टॉपिक अत्यंत इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्हाला आता मी या लेक्चरमध्ये एक प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन पण दाखवून देतो की कशा प्रकारे विचारलेलं आहे. ओके, आणि 7व्या लेक्चरमध्ये आपण काही स्पेशल डिफरन्शियल इक्वेशन्स बघूया. ओके, जसं की मी मागे म्हटलं होतं की हे जे काय ऑर्डिनरी पॉईंट किंवा सिंग्युलर पॉईंट राहतात ना, सहसा पेपर सेटर स्पेशल डिफरन्शियल इक्वेशनवरच विचारण्याचे मॅक्सिमम चान्सेस राहतात. ओके, तर बघा, आता मग आपण सर्वप्रथम तो स्पेशल डिफरन्शियल इक्वेशन घेऊया. तर बघा बेटा, आजच्या स्पेशल डिफरन्शियल इक्वेशनचं नाव आहे लिजेंडर्स डिफरन्शियल इक्वेशन. लिजेंडर्स डिफरन्शियल इक्वेशन हे तर लक्षात बेटा. हा पण होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे, कारण की मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की हा कॉन्सेप्ट जो आहे ऑर्डिनरी किंवा सिंग्युलर पॉईंटचा, हा होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशनसाठीच आहे. साईडला तरी लिहून घेतो मी. ओके, होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, तर बघा, हा यावर मी एक्झाम्पल पण घेतलं आहे. ओके, मागेच म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये जो काही पहिला एक्झाम्पल घेतला होता आपण ऑर्डिनरी किंवा सिंग्युलर ऑर्डर, ओके, तोच लिजेंडर डिफरन्शियल इक्वेशन होता, जस्ट तुम्हाला माहिती नव्हतं. ओके, तरी आपण एकदा याचा स्टँडर्ड पूर्ण गोष्टी लिहून घेऊया. बघा, 1 - x² इंटू d2y/dx² मायनस 2x इंटू dy/dx. ओके, प्लस l इंटू l प्लस 1 ऑफ y = 0. ओके बेटा, आता बघा, हा जो l इंटू l प्लस 1 आहे ना, इथे काही बुकांमध्ये n इंटू n प्लस 1 आहे, किंवा जो काही व्हेरिएबल त्यांनी जो काही कॉन्स्टंट यूज करत आहे l कॉन्स्टंट, तो मे बी काही घेऊ शकतो आपण. ओके, त्यामध्ये तुम्हाला काही. ओके, तर हा झाला बेटा लिजेंडर डिफरन्शियल इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म. काय म्हणायचं याला? स्टँडर्ड फॉर्म ऑफ ए लिजेंडर्स डिफरन्शियल इक्वेशन. एकदा लक्षात बेटा. आता या इक्वेशनसाठी किंवा या डिफरन्शियल इक्वेशनसाठी आपण ऑर्डिनरी पॉईंट्स आणि सिंग्युलर पॉईंट दोन्ही काढले होते. ओके, तरी पण एकदा आपण आता हा लिजेंडर्स डिफरन्शियल इक्वेशन हा नवीन घेत आहे, तर आपण आपल्याला काढायला पाहिजे. ओके, तर बघा, मग याला काय करायचं, आपण स्टँडर्ड फॉर्मसोबत कम्पेअर करावं लागणार ना आपल्याला. ओके, स्टँडर्ड फॉर्मसोबत कम्पेअर करावं लागणार. स्टँडर्ड फॉर्म काय आहे आपल्याकडं? d2y/dx² प्लस p ऑफ x इंटू dy/dx प्लस q ऑफ x इंटू y = 0. दिस इज नथिंग बट युअर स्टँडर्ड फॉर्म ऑफ होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. स्टँडर्ड फॉर्ममध्ये d2y/dx² ला मल्टिप्लिकेशनमध्ये काहीच नाही दिसत, परंतु इथं दिसत आहे. तर मग काय करायचं, या इक्वेशन 1ला डिवाइड बाय 1 - x² करायचं, म्हणजे काय होऊन जाणार, d2y/dx² मायनस ऑफ 2x डिवायडेड बाय 1 - x² dy/dx प्लस l इंटू l प्लस 1 डिवायडेड बाय 1 - x² इंटू y = 0. ओके, तर स्टँडर्ड फॉर्ममध्ये इथे प्लस आहे, तर मग मला इथे पण प्लस करावं लागेल, तर मग ही मायनसची साईन याला देऊन द्यायची. सरळ आलं लक्षात. आता बघा, आता तुम्ही याला नाही का स्टँडर्ड फॉर्मसोबत इझिली कम्पेअर करू शकता. तर स्टँडर्ड फॉर्मसोबत कम्पेअर केल्यावर तुम्हाला लक्षात येतं आहे की पी ऑफ एक्स हा झाला. ओके, आणि क्यू ऑफ एक्स हा झाला. ओके, आणि आपल्याला ऑर्डिनरी आणि सिंग्युलर पॉईंट चेक करत असताना
आपल्याला फक्त पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्सच काम आहे. तुम्हाला हे मागे पण मी सांगितलं होतं. ओके, काही हरकत नाही. मग तुम्ही गिवन पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्स लिहून घ्या. बघा, पी ऑफ एक्स इक्वल्स टू किती हो, -2x अपॉन 1 - x स्क्वेअर, आणि क्यू ऑफ एक्स किती हो, यल इंटू यल प्लस 1 अपॉन 1 - x स्क्वेअर. काही हरकत नाही. ओके, आपल्याला 2 पॉईंट्स चेक करायचं आहे. ओके, 2 पॉईंट चेक करायचं आहे आपल्याला. ॲट एक्स इक्वल्स टू 0, ओके, अँड ॲट एक्स इक्वल्स टू 1. ओके, आपल्याला आता आपण हा एक्झाम्पल मागेच घेतला. आपल्याला माहीत आहे 0 हा ऑर्डिनरी आहे आणि हा सिंग्युलर पॉईंट आहे. ठीक आहे, तरी पण आपल्याला एकदा चेक करायचं आहे. बघा, ॲट एक्स इक्वल्स टू 0. ओके, आता बघा, पी ऑफ 0 देअरफॉर -2 इंटू एक्सच्या ठिकाणी 0, 1 - 0 स्क्वेअर, वर आला 0, खाली आला 1, 0/1 0, अँड दिस इज अ फायनाईट व्हॅल्यू. 0 इज अ फायनाईट व्हॅल्यू, वेल डिफाईन आहे, काही प्रॉब्लेम नाही इथे. ओके, मग तसंच आपण आता क्यू ऑफ एक्ससाठी पण चेक करू. क्यू ऑफ 0 म्हणजे एक्सच्या ठिकाणी काय घ्यायचं, 0. बघा, एल इंटू एल प्लस 1 डिवायडेड बाय 1 - 0चा स्क्वेअर, वर काय राहिलं, एल इंटू एल प्लस 1 डिवायडेड बाय 1. ठीक आहे, एल इंटू एल प्लस 1. दिस इज ऑल्सो ए फायनाईट व्हॅल्यू. दिस इज ऑल्सो ए फायनाईट व्हॅल्यू. देअरफोर मग मी काय लिहू शकतो, एक्स इक्वल्स टू 0 इज ॲन ऑर्डिनरी पॉईंट. लक्षात घ्या, हे इतकं इम्पॉर्टंट आहे ना, यावरच प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारला आहे. इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट. ओके, इथपर्यंत तुम्हाला काही माहिती नव्हतं का, काही म्हणजे प्रॉब्लेम नव्हता, कारण की पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्स वेल डिफाईन होते. ओके, परंतु आता आपल्याला चेक करायचं आहे की ॲट एक्स इक्वल्स टू 1. ओके, ॲट एक्स इक्वल्स टू 1. बघा, एक्स इक्वल्स टू 1वर चेक करूया आपण. सर्वप्रथम पी ऑफ एक्स चेक करून घेऊया. -2x अपॉन 1 - x स्क्वेअर. बघा, पी ऑफ 1 इक्वल्स टू -2 इंटू एक्सच्या ठिकाणी 1 घ्यायचं आहे, 1 मायनस एक्सच्या ठिकाणी जर मी खाली 1 घेतलं तर 1चा किती होईल, स्क्वेअर. 1चा स्क्वेअर काय राहतो 1, -2 डिवायडेड बाय 0, अँड समथिंग डिवायडेड बाय 0 इन्फिनिटी. नॉट वेल डिफाईन. समथिंग डिवायडेड बाय 0 इन्फिनिटी मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये पण लिहून दिलं. ठीक आहे, पी ऑफ एक्सचं नाही सर, एकदा क्यू ऑफ एक्स पण चेक करून घेऊया. एल इंटू एल प्लस 1 डिवायडेड बाय 1 - x स्क्वेअर. काही हरकत नाही. क्यू ऑफ 1 एक्सच्या ठिकाणी 1, एल इंटू एल प्लस 1 डिवायडेड बाय 1 - 1चा स्क्वेअर म्हणजे 1, अगेन एल इंटू एल प्लस 1 डिवायडेड बाय 0, समथिंग डिवायडेड बाय 0 इन्फिनिटी. अगेन नॉट वेल डिफाईन. मग वेल डिफाईन नाही आहे पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्स, तर तो पॉईंट काय राहतो हो, एक्स इक्वल्स टू 1 इज ए सिंग्युलर पॉईंट. विच पॉईंट, सिंग्युलर पॉईंट. बघा, यालाही ब्रॅकेट करावं लागणार आहे आपल्याला. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. एक्स इक्वल्स टू 1 इज अ सिंग्युलर पॉईंट. ठीक आहे, परंतु आपल्याला सिंग्युलॅरिटीमध्ये पुन्हा 2 कंडिशन्स चेक करायच्या राहतात हो. ओके, कोणती हो, पहिली बघा, लिमिट एक्स टेन्स टू एक्स नॉट, एक्स मायनस एक्स नॉट इंटू पी ऑफ एक्स. ओके, आता एक्स नॉट बघा, एक्स इक्वल्स टू 1, देअरफॉर एक्स इक्वल्स टू एक्स नॉट लिहायचं, आणि एक्स नॉट इक्वल्स टू काय आला आपल्याकडं 1. मी तुम्हाला हे मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे. ओके, देअरफॉर लिमिट एक्स टेन्स टू 1, एक्स मायनस, बघा इथे एक्स नॉटची व्हॅल्यू टाकायची, परंतु पी ऑफ एक्समध्ये चुकीने व्हॅल्यू टाकायची नाही. भरपूरदा तुम्हाला सांगितलं आहे या गोष्टी मागच्या लेक्चरमध्ये. येतं लक्षात, फक्त इथे एक्स नॉटची व्हॅल्यू टाकायची, पी ऑफ एक्समध्ये चुकीने टाकण्याचा प्रयत्न नाही करायचा. बघा, एक्स -1 किंवा याला -1 प्लस एक्स लिहून घ्या. ओके, -2x. आता याला बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला लावा, तर काय राहते 1 - x 1 + x. येतं आहे लक्षात. लिमिट एक्स टेन्स टू 1. बघा, आता हे आम्ही मागचंच एक्झाम्पल आहे म्हणून मी फास्ट घेण्याचा प्रयत्न करता. मायनसची साईन कॉमन काढली, 1 - x राहिलं, इथे -2x राहिलं, खाली राहिलं 1 - x, वर राहिलं 1 + x. हा गेट कॅन्सल, हा मायनस मायनस प्लस, देअरफॉर लिमिट एक्स टेन्स टू 1. येतं लक्षात, हा मायनस आणि हा मायनस प्लस म्हणजे 2x डिवायडेड बाय 1 + x. आता लिमिट एक्स टेन्स टू 1 टाकून द्या, डिवाइड बाय 2 × 1 डिवाइड बाय 1 + 1, देअरफॉर 2/2 = 1, अँड विच इज अ फायनाईट. विच इज ए
फायनाईट. ठीक आहे बाबा, काही हरकत नाही. एकदा मला क्यू ऑफ एक्ससाठी पण चेक करून घ्या. लिमिट एक्स टेन्स टू एक्स नॉट एक्स मायनस एक्स नॉट होल स्क्वेअर क्यू ऑफ एक्स. देअरफॉर लिमिट एक्स टेन्स टू 1 एक्स मायनस 1 बघा होल स्क्वेअर क्यू ऑफ एक्स किती आहे वो एल इंटू एल प्लस 1 डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर. फक्त इथे टाकला मी. ओके बघा मग परत लिमिट एक्स टेन्स टू 1. ओके बघा हा 1 मायनस एक्स होल स्क्वेअर होऊन जाईल. लिमिट एल इंटू एल प्लस 1 खालचा होऊन जाणार 1 मायनस एक्स 1 प्लस एक्स. ओके एक मायनस एक्स मायनस एक्स कॅन्सल तर काय शिल्लक राहिलो लिमिट एक्स टेन्स टू 1 मायनस एक्स एल इंटू एल प्लस 1 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स. आता टाकून द्या व्हॅल्यू 1 मायनस एक्सची व्हॅल्यू 1 एल इंटू एल प्लस 1 डिवायडेड बाय 1 प्लस 1. ओके हा येणार 0 इंटू एल प्लस एल इंटू 0 एल इंटू एल प्लस 1 डिवायडेड बाय 2. बट 0 इंटू समथिंग 0 डिवायडेड बाय 2 and 0 डिवायडेड बाय 2 and 0 इज नथिंग बट ऑल्सो फायनाईट. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की एक्स इक्वल्स टू 1 हा ओके एक्स इक्वल्स टू 1 हा सिंग्युलर तर आहे बट बघा एक्स इक्वल्स टू 1 इज एक मिनिट इज सिंग्युलर पॉइंट but regular singular point, a regular singular point. Got it? बघा आता नोट लिहून घ्यायची खाली लिजेंडरसाठी की x इक्वल्स टू 0 इज ऑर्डिनरी पॉइंट and x equals to 1 is a regular singular point. Okay, and बघा x equals to -1 is also a regular singular point. इथे लक्षात बघा याच्यासाठी मी तुम्हाला चेक करून दाखवलं नाही परंतु हे तुमच्यासाठी होमवर्क राहणार. ओके x equals to -1 साठी पण रेग्युलर सिंग्युलर पॉइंटच राहणार. ओके तुम्ही जर घरी करून बघितलं ओके तर नक्कीच तुम्हाला दिसणार. ओके तर बघा ही नोट इतकी इम्पॉर्टंट आहे तुम्हाला प्रश्न येणार तर या नोटवरच येणार. इतकी इम्पॉर्टंट नोट आहे एकदम 4 स्टार रेटेड 101% सांगतो. आता बघा तुम्हाला वाटतं ना बघा आता मी एक प्रिवियस इयरचा एक्झाम्पल घेतो. बघा या नोटवरच एक्झाम्पल आलेला आहे तो नोट मी इथे ठेवतोच. बघा नोव्हेंबर 2011ला आलेला क्वेश्चन आहे. बघा काय क्वेश्चन होता बघा फॉर दी लिजेंडर्स डिफरेंशियल इक्वेशन एक मिनिट बाबा वर्क नाही करतो लिजेंडर्स डिफरेंशियल इक्वेशन. बघा काय होतं 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू वाय डबल प्राईम मायनस 2x वाय प्राईम प्लस हे बघा n इंटू n प्लस 1 ऑफ वाय इक्वल्स टू 0. या वाय डबल प्राईमचा अर्थ समजला ना बाबा d2y बाय dx स्क्वेअर आणि या वाय प्राईमचा dy बाय dx दिलेलं इक्वेशन लिजेंडरच आहे. आणि बघा आपण l इंटू एल प्लस 1 घेत होतो यांनी n इंटू n प्लस 1 घेतलं. मी पहिलेच म्हटलं तुम्हाला की काही बुकांमध्ये असं यूज आहे काहीमध्ये असं यूज आहे. ठीक आहे आता त्यांनी पुढं विचारलं आपल्याला विच ऑफ दी फॉलोइंग इज एन ऑर्डिनरी पॉइंट. बघा ऑप्शन दिलेला आहे ए एक्स इक्वल्स टू 1, ऑप्शन दिला आहे बी एक्स इक्वल्स टू 0, ऑप्शन दिला आहे सी एक्स इक्वल्स टू -1 आणि ऑप्शन दिला आहे डी एक्स इक्वल्स टू इन्फिनिटी. आणि हा क्वेश्चन कधी आला बघा महाराष्ट्र सेट नोव्हेंबर 2011ला. बघा सांगा आता नोट बघा आन्सर द्या काय म्हटलं त्यांनी. ठीक आहे गिवन लिजेंडर डिफरेंशियल इक्वेशन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज एन ऑर्डिनरी पॉइंट.
बघा x इक्वल्स टू 0 इज एन ऑर्डिनरी पॉईंट, x इक्वल्स टू 0 इज एन ऑर्डिनरी पॉईंट. सेकंदाच्या आतमध्ये क्लिक होणारा हा क्वेश्चन आहे. सेकंदही नाही, सेकंदाच्या आतमध्ये हा क्लिक होणारा क्वेश्चन आहे. फक्त तुम्हाला ही नोट माहिती पाहिजे. लिजेंडर डिफरन्शियल इक्वेशन आहे तर x इक्वल्स टू 0 इज ऑर्डिनरी आणि x इक्वल्स टू +1 -1 इज रेग्युलर सिंग्युलर पॉईंट. बघा त्यांनी x इक्वल्स टू +1 आणि -1 ऑप्शन्स पण दिले होते, कारण की माहीत आहे ती कन्फ्यूज होतात, आपण कन्फ्यूज होऊन जातो की नाही. +1 -1 रेग्युलर सिंग्युलर पॉईंट्स फॉर अ लिजेंडर डिफरन्शियल इक्वेशन आणि 0 ऑर्डिनरी पॉईंट. बघा इतका सोपा क्वेश्चन म्हणजे विचारू शकतो. मे बी इन द आपल्या आता येणाऱ्या एक्झाममध्ये मे बी दे कॅन आस्क अबाउट द रेग्युलर सिंग्युलर पॉईंट. का नाही विचारू शकत, इझिली विचारू शकतात. प्रिवियस इयरमध्ये त्यांनी विचारला आहे तर विचारला ना, त्यांना पुढं विचारायला कोणता त्रास जाणार आहे. जस्ट दे हॅव टू चेंज द थीम, दॅट्स इट. येत आहे बाबा लक्षात, येता यायलाच पाहिजे लक्षात, तुमच्या गोष्टी यायलाच पाहिजे. अतिशय इझी आहे व अतिशय इझी आहे. येत आहे बाबा लक्षात. ओके ठीक आहे. तर बघा आपण थोडंसं आता पुढे वळूया रोड्रिग्यूज फॉर्म्युल्याकडे. बघा तर या लिजेंडर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये एक रोड्रिग्यूज फॉर्म्युला राहतो की, तर बघा रोड्रिग्यूज स्पेलिंग आहे हा रोड्रिग्यूज फॉर्म्युला. तर बघा तुम्ही MScला शिकला आहात, आम्हाला तर पहिला सेमिस्टरलाच होता मॅथमॅटिकल फिजिक्स. ओके तर बघा हा रोड्रिग्यूज फॉर्म्युला काय, Pn ऑफ x इक्वल्स टू 1/2 power n फॅक्टोरियल dn अपॉन dx होल पावर n इंटू x² -1 होल पावर n. ओके बघा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला व्हॅल्यूज काढायच्या आहे. तर बघा मी तुम्हाला साईडला व्हॅल्यूज लिहून देतो. बघा म्हणजे n इक्वल्स टू जर 0चा यूज केला, ओके या फॉर्म्युलामध्ये nच्या जागी जर तुम्ही 0चा यूज केला, बघा इथेन, ओके तर तुम्हाला मिळणार P0 ऑफ x इक्वल्स टू 1. ओके हा झाला पहिला. त्यानंतर दुसरा, मग nच्या ठिकाणी जर तुम्ही 1चा यूज केला तर तुम्हाला काय मिळणार हो, P1 ऑफ x इक्वल्स टू x. ठीक आहे. जर nच्या ठिकाणी तुम्ही 2चा यूज केला तर काय मिळणार, P2 ऑफ x इक्वल्स टू 1/2 3x² -1. इथं बाबा लक्षात. ओके त्यानंतर बघा आता एक खाली घेऊ का कुठे घेऊ, इकडे घेऊन घेतो ना साईडला. चौथा n इक्वल्स टू जर तुम्ही 3चा यूज केला तर P3 ऑफ x इक्वल्स टू 1/2 5x³ -3x. ओके त्यानंतर लास्टली आता घेऊ n इक्वल्स टू 4चा जर यूज केला तर तुम्हाला मिळणार P4 ऑफ x इक्वल्स टू 1/8 ओके 35x⁴ -30x² +3. या व्हॅल्यूज तुम्हाला पाठ ठेवायच्या आहे, कारण की या व्हॅल्यूचं सांगतोच मी तुम्हाला पुढं कसं काम आहे. इथं लक्षात बेटा. बघा हा रोड्रिग्यूज फॉर्म्युला आहे. ओके लिजेंडर्स जो काही स्टँडर्ड डिफरन्शियल इक्वेशन आहे हा झाला रोड्रिग्यूज फॉर्म्युला. तर या फॉर्म्युलाचा यूज करून ओके तर हा फॉर्म्युला आपण जनरल फॉर्ममध्ये लिहिला, कारण की n दिसतो ना तुम्हाला. बघा बऱ्याच ठिकाणी इथे n दिसतो, इथे n दिसतो, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला n दिसत आहे. तर मग nच्या ठिकाणी आपण सुरुवातीला 0 टाकला, त्यानंतर 1 टाकला. ओके 0 टाकल्यावर आपल्याला P0 ऑफ x 1 मिळाला, 1 टाकल्यावर P1 ऑफ x आपल्याला x मिळाला, n इक्वल्स टू 2 पुट केल्यावर मला P2 ऑफ x मिळाला 1/2 ब्रॅकेटमध्ये 3x² -1. n इक्वल्स टू 3 पुट केल्यावर मला मिळाला P3 ऑफ x 1/2 5³ -3x. ओके आणि लास्टली n इक्वल्स टू 4 पुट केल्यावर मला P ऑफ 4x. ओके आपण असं किती पण फाइंड आउट करू शकतो. ओके परंतु 4 पर्यंत ठीक आहे, 4 पर्यंत ठीक आहे. ओके तर बघा या फॉर्म्युलाचा यूज करून P0 ऑफ x, P1 ऑफ x, P2 ऑफ x, P3 ऑफ x, P4 ऑफ x आपण असे व्हॅल्यूज फाइंड आउट करून घेतले. येत आहे बाबा लक्षात, यायलाच पाहिजे. येत आहे ना लक्षात. आता बघा ओके या फॉर्म्युलाचा यूज करून आपण अशा व्हॅल्यूज काढल्या. ओके तर बघा आता यांचा यूज कुठे होऊ शकतो किंवा काय होऊ शकतो. बघा एक ऑर्थोगोनॅलिटी ऑफ लिजेंडर्स पॉलिनॉमियल राहते.
त्याचा एक इंटिग्रलचाच फॉर्म्युला आहे. बघा हे सगळे इम्पॉर्टंट रिझल्ट्स आहे की हे मी जे काही तुम्हाला लिहून देतात डायरेक्टली हे सगळे इम्पॉर्टंट रिझल्ट्स आहे. मी जेव्हा अभ्यास करत होतो हे मी इम्पॉर्टंट रिझल्ट सगळे डिक्टेक्ट्स केलेले आहे. ओके, तर बघा आपण आता शिकणार आहे ऑर्थोगोनॅलिटी ऑफ लिजेंडर्स पॉलिनॉमियल. अतिशय इझी, अतिशय. यामध्ये जे काही शिकणार आहोत आपण लिजेंडर्सबद्दल अतिशय इझी, काहीच कठीण नाही राहत. बघा आता बघा ऑर्थोगोनॅलिटी काय असते. तर बघा एक साधा सोपा इंटिग्रलचा फॉर्म्युला आहे, साधा आणि सरळ आणि अत्यंत सोपा. बघा लक्ष द्या, पहिला फॉर्म्युला इंटिग्रल -1 to +1 लिमिट मस्ट Pm of x into Pn of x into dx equals to 0, but if and only if m is not equals to n. मग आता याचा अर्थ काय की m is not equals to n. बघा आता आपण वर बघा बेटा. अरे अतिशय इझी आहे हा टॉपिक, अतिशय इझी आहे. आणि बघा आपण काय केलं हो, या रोड्रिगीजचा फॉर्म्युला यूज केला. त्यानंतर एनच्या ठिकाणी आपण 0, 1, 2, 3, 4 टाकून आपण अशा वेगवेगळ्या व्हॅल्यूज काढल्या आहे की नाही. P0 of x, P1 of x, P2 of x, P3 of x and P4x. ओके, तुम्ही मग P5, P6 कुठपर्यंत पण काढू शकता. ओके, तर बघा आता बघा फॉर एक्झाम्पल सपोज मी बघा घेतलं. आता माझ्याकडे सपोज आहे मी P2 of x घेतलं. ओके, P2 of x माझ्याकडे किती आहे हो, 1/2 इंटू 3x² -1. ओके, आणि मी घेतलं P1 of x. ओके, P1 of x माझ्याकडे किती आहे हो, x. ओके, आता बघा हा फॉर्म्युला याच्यासाठी कसा यूज करायचा बघा. इंटिग्रल -1 to 1. ओके, आता सपोज मी हा घेतो पहिले P1 of x. ओके, P1 of x. ओके, मल्टिप्लिकेशन किती हो, P2 of x dx इक्वल्स टू किती, 0. इक्वल्स टू किती, 0. वाय, बिकॉज m इज नॉट इक्वल्स टू n. ओके, याच्याशी रिलेट करा ना. Pm of x च्या जागी P1 of x आहे, Pn of x च्या जागी काय आहे, P2 of x आहे. बघा इथे 1 आहे. ओके, इथे 2 आहे. ओके, त्यांनी तेच म्हटलं ना, m इज नॉट इक्वल्स टू n म्हणजे 1 इज नॉट इक्वल्स टू 2. म्हणजे तुम्हाला हा इंटिग्रल सॉल्व करण्याचा पण जरूरत नाही. सपोज आता बघा बाबा -1 to 1. ओके, P1 of x ची व्हॅल्यू काय आहे हो, x इंटू P2 of x ची व्हॅल्यू काय आहे, 1/2 इंटू 3x² -1 इंटू dx. ओके, आपण काय केली, इथे P1 of x ची व्हॅल्यू टाकली, इथं P2. विदाउट सॉल्विंग दिस इंटिग्रल व्हॉट यू हॅव, 0 येते बाबा. सॉल्व करण्याची गरज नाही याला. आपल्याकडे ऑर्थोगोनॅलिटी प्रॉपर्टी आहे लिजेंडर्स पॉलिनॉमियलची. येत आहे बाबा लक्षात, येत आहे की नाही. फक्त इथे एक इम्पॉर्टंट नोट पाहिजे. काय नोट हो, की m and n should be सक्सेसिव्ह. म्हणजे सक्सेसिव्हचा अर्थ काय बघा इथं P1 x होता, P2 of x होता. 1 नंतर 2 सक्सेसिव्ह आहे. ओके, सपोज आपण काही ठिकाणी P2 of x घेणार, P3 of x घेणार, म्हणजे P2, P3 of सक्सेसिव्ह आहे. परंतु जर आपण असं घेतलं -1 to +1. ओके, P1 of x इंटू P3 of x इंटू dx इक्वल्स टू 0 नाही होत बाबा. का बरं नाही होत, भले इथं इफ अँड ओनली इफ m इज नॉट इक्वल्स टू n आहे. बघा इथं m1 आहे, n3 आहे, म्हणजे नॉट इक्वल्स टू आहे. परंतु m आणि n सक्सेसिव्ह नाही आहे. m आहे 1, n आहे 3. आपल्याला सक्सेसिव्ह पाहिजे हो, सक्सेसिव्ह. 1 नंतर 2च पाहिजे, 2 नंतर 3च पाहिजे. ओके, हा 0 येऊ शकत नाही. का बरं बेटा, बघा नोट, व्हेरी इम्पॉर्टंट नोट बाबा, व्हेरी 4 स्टार रेटेड. येत आहे बाबांनो लक्षात, यायलाच पाहिजे. ओके, दिस इज द फर्स्ट ऑर्थोगोनॅलिटी प्रॉपर्टी. आता बघा सेकंड एक तसाच एक इंटिग्रलचा फॉर्म्युला आहे. आलं लक्षात बेटा. मी तर जस्ट एक्झाम्पल घेऊन दाखवलं तुम्हाला. तुम्ही सॉल्व पण करा, घरी सॉल्व पण करून बघू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, आलं लक्षात. बघा इथं मी P1 of x घेतला होता, इथं P2 of x घेतला होता. ओके, आणि मी मग P1 of x ची व्हॅल्यू टाकली, P2 of x. हा इंटिग्रल तुम्ही कितीही सॉल्व केला त्याचा आन्सर 0 येणार आहे, कारण की ते आपल्याकडे प्रॉपर्टीज आहे ना.
कारण की ते आपल्याकडे प्रॉपर्टीज आहे. इथं लक्षात आलं लक्षात बेटा. P1F, PMX आणि PNX ते काय घेतो आपण, जे काय रोड्रिगेज फॉर्म्युल्यावरून आपण जे काय व्हॅल्यूज काढला P0, P1, P3, P4 ओके ते व्हॅल्यूज घेतो. आलं लक्षात. आता बघा पुन्हा एक सेकंड तसाच एक इंटिग्रल फॉर्म्युला आहे, तो पण अतिशय इझी आहे हो. बघा आता सेकंड फॉर्म्युला बघा. इंटिग्रल -1 टू अरे बाबा इंटिग्रल -1 टू +1 ओके Pm ऑफ x ओके याचा होल स्क्वेअर ओके इंटू dx जर असणार तर फॉर्म्युला बघा 2/2m+1 इफ m = n. याचा अर्थ काय बघा एकदम सिंपल आहे बघा. फॉर एक्झाम्पल -1 to 1 ओके आपल्याकडे बघा दोन्ही सपोज आपल्याकडं P1 ऑफ x आहे इंटू P1 ऑफ x आहे ओके इंटू dx आहे. तर बघा आता याचा आन्सर कसं फाइंड आउट करायचं बघा एकदम सिंपल सांगतो. आता बघा -1 to 1 ओके P1x तर मी याला P1x होल स्क्वेअर लिहू शकतो का रे? का नाही लिहू शकत? इझी लिहू शकता. का नाही लिहू शकत? ओके म्हणजे याचा अर्थ झाला सपोज मी याला Pm ऑफ x कन्सिडर केलं आणि याला मी Pn ऑफ x कन्सिडर केलं तर याचा अर्थ असा झाला की m = n. कारण की याचा हा P1 आहे आणि हा पण P1 आहे म्हणजे m = काय झाला हो n म्हणजे याला आपण लिहू शकतो. मग याचा आन्सर काय राहणार हो 2/2 टाइम्स m + 1 ओके 2/2. आता m किती आहे आपल्याकडे 1 म्हणजे 2 × 1 + 1 therefore 2/2 × 1 2 + 3 therefore 2/3. That's it. This is your answer. इथे बाबा लक्षात दिस इज युअर आन्सर. आणि इथे पण नोट नाही इथे नोटची तर काही गरज नाही. कारण की इथं m आणि n सक्सेसिव्ह राहण्याची काही गरज नाही. m आणि n एकच पाहिजे ना आहे की नाही. m आणि n एकच पाहिजे. बघा इंटिग्रेशन सॉल्व्ह करण्याची गरजच नाही. आता बघा आता तुम्ही काय केलं असतं हो बघा आता -1 ओके आता P1 ऑफ x आपल्याकडे किती आहे P1 ऑफ x आहे x ओके त्याचा होल स्क्वेअर इंटू dx ओके तुम्ही मग पूर्ण याचं इंटिग्रल केलं असतं सॉल्व्ह केलं असतं आणि त्या बाकीच्या गोष्टी केल्यात काय सॉल्व्ह करण्याची गरज नाही. डायरेक्ट 2/3 आन्सर हा फॉर्म्युला यूज केला आपण. बघा हे काही प्रॉपर्टीज राहतात त्याच्यामुळे याचे स्टँडर्ड इंटिग्रेशन काय होतात तो डेव्हलप होतात. अशा प्रकारचे हे ऑर्थोगोनॅलिटीवरचे 2 बघा मी जेव्हा अभ्यास करत होतो ना तर तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मी मस्त म्हणजे बुकांमध्ये शोधण्याचा मी भरपूर प्रयत्न करत होतो त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. हे नाही लक्षात काळजी घेण्यासारखं काही करत नाही. बघा आता ओके आता आपण काय करू सम इम्पॉर्टंट रिझल्ट शिकू ओके म्हणजे जे काही इम्पॉर्टंट रिझल्ट्स ओके जे तुम्हाला डायरेक्टली एक्झाममध्ये या इम्पॉर्टंट रिझल्ट्सवर मे बी क्वेश्चन्स येऊ शकतात. बघा सम इम्पॉर्टंट रिझल्ट्स ओके आता ही सम इम्पॉर्टंट रिझल्ट्स का बरं आले आणि कसे आले याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. ओके ठीक आहे म्हणजे प्रत्येक याला रिझन असते हा कसा आला काय आला परंतु आपल्याला त्याच्याशी सध्या काही घेणं देणं नाही. तुम्हाला काय करायचं आहे ते रिझल्ट्स आठवण ठेवायचे. जसं की मी तुम्हाला ऑर्थोगोनॅलिटीवर सांगितली ओके इंटिग्रल -1 to 1 Pm of x Pn of x dx = 0 if and only if m is not equals to m okay otherwise 2/2m + 1 okay if and only if m is equals to n. ही रिझल्ट्स पाठ ठेवायचे यावर नक्कीच. हे जर तुम्ही जर MSc फर्स्ट इयरला असणार ना ते ऑर्थोगोनॅलिटीवर नाही का तुम्हाला एक एक्सप्रेशन यायचं आम्हाला युनिव्हर्सिटी यायचं यावर क्वेश्चन. तर बघा पुन्हा काही स्टँडर्ड इंटिग्रल्स आहे किंवा काही सम रिझल्ट आहे आपल्याला ते लक्षात ठेवायचे आहे. तर बघा Pn of 1 = 1 एकदम स्टँडर्ड रिझल्ट आहे. बघा आता याचा अर्थ काय झाला सपोज आपल्याकडं P2 ऑफ x आहे आपल्याकडे P2 ऑफ x ची व्हॅल्यू किती आहे 1/2 3x² - 1 आहे की नाही. आता मी हा जो काही रिझल्ट लिहिला याचा अर्थ सांगा. बघा Pn of 1 = 1. आता बघा
हा बघा आपला तो रिझल्ट लिहून घ्या, Pn ऑफ 1 इक्वल्स टू 1. ओके बघा आता याचा आपण अर्थ या एक्झाम्पलशी रिलेट करू. बघा आता एनच्या ठिकाणी किती आहे आपल्याकडे 2 आहे, एनच्या ठिकाणी किती आहे 2 आहे. ओके आणि बघा एक्सच्या ठिकाणी आपल्याकडे किती आहे, हे बघा आपल्याकडे बघा एनच्या ठिकाणी किती आहे हो. ओके ज्या स्टँडर्डमध्ये जो एन आहे त्याच्या ठिकाणी 2 आहे आणि एक्सच्या ठिकाणी 1 आहे. ओके मग काय करायचं आपण एक्स इज रिप्लेस बाय 1 करू. Pt ऑफ 1/2. ओके 3 इंटू एक्स इज रिप्लेस बाय 1चा स्क्वेअर मायनस 1. ओके 1/2. 3 इंटू 1 स्क्वेअर 3 मायनस 1 इक्वल्स टू 1/2. 3 मायनस 1 2. 2 टू गेट कॅन्सल व्हॉट मीन्स 1. म्हणजे P2 ऑफ 1 इक्वल्स टू किती आलं. आता हे P2 ऑफ एक्स सोबत केलं. अरे तुम्ही P3 घ्या, P4 घ्या, P5 घ्या, 1 येणार म्हणजे येणार. दिस इज द प्रॉपर्टी. 1 येणार म्हणजे येणार. बघा नाही वाटत तुम्हाला भरोसा, बघा आता करून दाखवतो तुम्हाला मी पुन्हा. बघा आता आपण P3 ऑफ एक्स घेऊ. बघा Pn ऑफ 1 इक्वल्स टू 1 हा झाला आपला स्टँडर्ड रिझल्ट. आता याला कम्पेअर करा P3 ऑफ एक्स सोबत. काय आहे हो तुमचं P3 ऑफ एक्स 1/2 ब्रॅकेट 5 टाइम्स एक्स क्यूब मायनस 3x. ठीक आहे काय करायचं बघा आपल्याला एनच्या ठिकाणी 3 आहे आणि एक्सच्या ठिकाणी 1 पुट करायचं आहे. P3 ऑफ एक्सच्या ठिकाणी 1 पुट केला. ओके का बरं पुट केला, कारण की स्टँडर्डमध्ये बघा ना एक्सच्या ठिकाणी किती पुट केला आहे 1/2. ओके 5 इंटू एक्सच्या ठिकाणी 1 पुट केला तर 1चा क्यूब मायनस 3 इंटू एक्सच्या ठिकाणी 1 पुट केला. बघा 1/2. 5 इंटू 1चा क्यूब 1 म्हणजे 5 इंटू 1 अगेन 5 मायनस 3 इंटू 1 3. 5 मायनस 3 how many 2. 2 to get cancel what remains 1. ओहो P3 ऑफ 1 इक्वल्स टू 1. येत आहे का नाही, अरे यायलाच पाहिजे. त्यांनी सगळी मेहनत करून या रिझल्ट्स आपल्याला दिले आहेत बाबा, असेच त्यांनी थोडी दिलेलं आहे. आला लक्षात रिझल्ट डायरेक्ट Pn ऑफ 1 इक्वल्स टू 1. डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतो या प्रॉपर्टीवर, डायरेक्ट क्वेश्चन. चला आता सेकंड रिझल्ट घ्या. बघा सेकंड रिझल्ट काय म्हणते हो. Pn ऑफ मायनस एक्स. Pn ऑफ मायनस एक्स इक्वल्स टू -1 होल पॉवर n आणि Pn ऑफ एक्स. बघा हा रिझल्ट एवढा इम्पॉर्टंट आहे की CSIRमध्ये तर म्हणजे तुम्ही जर नेट JRFची किंवा आपली नॅशनल NTA CSIची जर टेस्ट तयारी करत असाल तर हा तुम्ही प्रिवियस इयरचे क्वेश्चन बघा. प्रिवियस इयरचे जर तुम्ही क्वेश्चन बघण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये दिसणारच. मे बी दे कॅन आस्क इन महाराष्ट्र सेट. ओके आता याचा अर्थ काय हो, सिम्पल आहे. सपोज आता आपण बघा P2 ऑफ एक्स घेऊ. ओके एक काम करू ना, आता बघा इथे आणखी 2 कंडिशन्स म्हणतात. ओके आता बघा ए आणि बी. इफ n इक्वल्स टू जर इवन राहिला. ओके तर मग हा रिझल्ट कसा बनणार. n इक्वल्स टू जर इवन राहिला तर बघा कसा बनणार. Pn ऑफ मायनस एक्स. बघा -1 होल पॉवर n किती आहे व इथे इवन आहे. ओके Pn ऑफ एक्स. आता बघा -1चा जर पॉवर इवन राहिला तर काय होऊन जाते हो, जसं की बघा -1चा पॉवर 2 इवन आहे, -1चा पॉवर 4 इवन आहे, -1चा पॉवर 6. तर -1चा पॉवर काय राहिला तर इवन काय होते 1. ओके म्हणून आपल्याला इथं 1 लिहायची गरज नाही. म्हणून आपल्याला इथं 1 म्हणजे -1 होल पॉवर इवन लिहायची गरज नाही. ओके म्हणजे राहते काय तुमच्याकडे फक्त एक मिनिट हा करून घेतो इथे. म्हणजे तुमच्याकडे काय राहते Pn ऑफ एक्स इक्वल्स टू Pn ऑफ मायनस एक्स इक्वल्स टू Pn ऑफ एक्स. n इक्वल्स टू इवन राहिलं. आता बी घ्या. इफ n इक्वल्स टू जर ऑड राहिलं तर बघा Pn ऑफ मायनस एक्स इक्वल्स टू मायनस Pn ऑफ एक्स. येतं बाबा लक्षात. बघा आता येते, आता आणू ना आपण लक्षात. बघा काय रिझल्ट आहे आपल्याकडे. बघा Pn ऑफ मायनस एक्स इक्वल्स टू -1 होल पॉवर n इंटू Pn ऑफ एक्स. ओके सपोज आपण फॉर एक्झाम्पल घेऊ P2 ऑफ एक्स. ओके P2 ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आहे हो 1/2 3x² -1. ओके तर बघा आता बघा अतिशय इझी आहे. बघा तर कम्पेअर करायचं. बघा P2 ऑफ बघा एक्सच्या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे -x. इथंच घेऊन घेतो ना मी. हा P2 ऑफ -x इक्वल्स टू
-1 होल पॉवर एनच्या ठिकाणी आपल्याकडे किती आहे हो 2 आहे 2. ओके, आता एक काम करू ना, नाही तर रिप्लेस करून बघूया. आपण काय करूया, रिप्लेस करूया. ओके, एक काम करू बघा, आपल्याला हा रिझल्ट यूज करायचा आहे. बघा हा रिझल्ट आपल्याला P2 ऑफ एक्ससाठी यूज करायचा आहे. तर त्यांनी काय केलं, Pn ऑफ -x. ओके, तर आपल्याकडे किती आहे बघा, P2 ऑफ x आपल्याकडे किती आहे 1/2 3x² -1. ओके, तर त्यांनी काय केलं, x इज रिप्लेस बाय, बघा x इज रिप्लेस बाय -x केलं. तर मी पण काय करतो, P2 ऑफ -x इज रिप्लेस बाय -x 1/2 बघा 3 x इज रिप्लेस बाय -x होल स्क्वेअर -1. ओके, इक्वल्स टू 1/2 3 -x चा होल स्क्वेअर 3x² -1. ओके, म्हणजे बघा हा झाला लेफ्ट हँड साईडला P2 ऑफ -x आणि राईट हँड साईडला काय मिळालं तुम्हाला, परत P2 ऑफ x मिळाला. म्हणजे P2 ऑफ -x इक्वल्स टू P2 ऑफ x. का बरं मिळाला, कारण की इथं n इक्वल्स टू E1 होता, कारण की 2 हा E1 नंबर आहे. ओके, P2 ऑफ, बघा आपण त्याला जनरली कसं लिहिलं, Pn ऑफ -x इक्वल्स टू Pn ऑफ x. बघा मी लिहून दिलाय, कुठे लिहून दिलाय बघा, Pn ऑफ -x इक्वल्स टू Pn ऑफ x. गॉट इट. म्हणजे जेव्हा P2 ऑफ x P3 ऑफ x मध्ये जेव्हा आपण x इज रिप्लेस बाय -x करतो, तर तेव्हा हे दोन रिझल्ट्स आहे. ओके, आता एक काम करू आपण एकदा ऑडसाठी पण करून बघू ना, तो पण कशाला सोडायचा. ऑड घेऊन घ्या आता तुम्ही, P1 ऑफ x घ्या, P1 ऑफ x इज द ऑड. ओके, P1 ऑफ x ची व्हॅल्यू आहे x. ओके, आता काय करायचं आपल्याला, x इज रिप्लेस बाय -x. ओके, तर x इज रिप्लेस बाय -x. ओके, देअरफॉर P1 ऑफ x मायनस, ओके याला ब्रॅकेटमध्ये x केलं, जरा ब्रॅकेट. आता या x ची व्हॅल्यू काय आहे, P1 ऑफ x. P1 ऑफ x बघा, P1 ऑफ -x इज मायनस ऑफ P1 ऑफ x. तुम्ही रिझल्ट बघून घ्या, Pn ऑफ -x इज इक्वल्स टू मायनस ऑफ Pn ऑफ x. But when n equals to odd, because 1 is odd here. Got it? Now बघा आपण रिझल्ट असेच लिहिलेले नाही हो. बघा एक मिनिट बाबा, वर्क नाही करत का रे तू. बघा Pn ऑफ -x इक्वल्स टू मायनस टाइम Pn ऑफ x. गॉट इट. हे त्या वेळा लक्षात इतकं सोपं होतं. ओके, तर ही झाली आपली दुसरी प्रॉपर्टी. ओके, बघा मी सगळ्या प्रॉपर्टी तुम्हाला बेसिकली करून पण दाखवत आहे की अशा प्रकारे येऊ शकते. ओके, ही झाली पहिली, ही झाली दुसरी. आता बघा तिसऱ्या नंबरची. बघा काय म्हणते हो, Pn ऑफ -1 इक्वल्स टू -1 होल पॉवर n इंटू Pn ऑफ 1. ओके, बट अकॉर्डिंग टू द फर्स्ट प्रॉपर्टी Pn ऑफ 1 इक्वल्स टू 1 आहे आपल्याकडे, आहे की नाही. Pn ऑफ 1 इक्वल्स टू काय आपल्याकडे 1 आहे. म्हणून या प्रॉपर्टीचा यूज करून मी काय करतो -1 होल पॉवर n सिन्स वी हॅव Pn ऑफ 1 इक्वल्स टू 1. ओके, या प्रॉपर्टीचा यूज करून मी Pn ऑफ 1च्या जागी काय टाकतो रे, 1 टाकतो. म्हणजे Pn ऑफ -1 इक्वल्स टू -1 होल पॉवर n. दिस इज नथिंग बट द थर्ड रिझल्ट दॅट वी हॅव. बघा याचं पण किती सोपं म्हणणं आहे, याचं पण अतिशय इझी आहे. बघा काय म्हटलं त्यांनी, बघा फॉर एक्झाम्पल काय म्हणतो, आपल्याकडे सपोज आपल्याकडे P2 ऑफ x आहे. P2 ऑफ x आपल्याकडे किती आहे हो, बघा P2 ऑफ x ची व्हॅल्यू लिहितो मी 1/2 3x² -1. ओके, त्यांनी काय केलं बघा, x इज रिप्लेस बाय -1, तर P2 ऑफ x इज रिप्लेस बाय -1 देअरफॉर 1/2. ओके, x इज रिप्लेस बाय किती हो, -1 चा होल स्क्वेअर -1. ठीक आहे, बघा 1/2. ओके, 3 -1 होलचा स्क्वेअर +1 -1 3 × 1 3 3 -1 2 2 × 2 म्हणजे 1. ओके, किती आले आन्सर किती आलं, 1 आलं. आता बघा याचा यूज करा आपण. बघा एनच्या ठिकाणी किती घ्यायचं आपल्याला, 2 घ्यायचं आणि ही प्रॉपर्टी यूज करा. बघा P2 ऑफ -1 इक्वल्स टू -1 होल पॉवर एनच्या ठिकाणी किती 2 -1 होल पॉवर 2 1 किती हो, -1 होल पॉवर 2 किती हो 1 झालं. P2 ऑफ -1 इक्वल्स टू 1. बघा तुम्ही बघा एवढं लांब बघेला की एक्सच्या ठिकाणी तुम्ही -1 रिप्लेस केला, मग या व्हॅल्यूमध्ये तुम्ही एक्सच्या ठिकाणी -1 रिप्लेस केला आणि हे आन्सर भेटलं. इथे बघा बरं, डायरेक्ट आन्सर विदिन 1 स्टेप. म्हणून तर या प्रॉपर्टी काढली असं ना त्यांनी, की ती विदिन 1 स्टेप तुम्ही आन्सर काढलं.
Pn ऑफ -1 इक्वल्स टू -1 होल पॉवर n. बघा ह्या छोट्या छोट्या प्रॉपर्टी आहे. महाराष्ट्र सेटचा पेपर सेट करताना ते पेपर सेटर या छोट्या छोट्या गोष्टीवर नक्कीच लक्ष देतात. म्हणून मला काही गरज नव्हती की लेजेंडरबद्दल एवढ्या काही तुम्हाला गोष्टी सांगायच्या, परंतु छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टीवर महाराष्ट्र सेटचे जे काही पेपर सेटर असतात ते भरपूर लक्ष ठेवतात. ओके, बघा अशा प्रकारे या छोट्या छोट्या प्रॉपर्टी होत्या. ओके, त्यानंतर बघा पुन्हा एक छोटंसं एक इंटिग्रल राहिलेलं आहे. तो इंटिग्रल पण शिकून घेऊया आपण. छोटंसं असंच ते एक प्रॉपर्टी म्हणा किंवा एखादं रिझल्ट मला, यू कॅन से एनिथिंग. बघा 4th नंबर बघा, इंटिग्रल -1 to 1 x power m pn of x into dx equals to 0. ओके, इफ अँड ओनली इफ m इज लेस दॅन n. आता अतिशय सुंदर कंडिशन आहे बघा. फॉर एक्झाम्पल इंटिग्रल -1 to 1 ओके x power 2 ओके p3 ऑफ x इंटू dx इक्वल्स टू किती यायला पाहिजे? 0. का बरं 0 यायला पाहिजे? बघा इथे बघा, या एमशी रिलेट करा, तुमच्याकडे किती आहे वो 2 आहे. ओके, आणि या एनशी रिलेट करा, तुमच्याकडे किती आहे वो 3, अँड 2 इज लेस दॅन 3. दॅट्स वाय दिस इंटिग्रल बिकम्स 0. ओके, नाही तर तुम्ही काय केलं असतं, सपोज त्यांनी असं विचारलं असतं, तुम्ही काय केलं असतं मग? हां, इंटिग्रलचा फॉर्म्युला लिहिला, x² आहे, तुमच्याकडे p3 ऑफ x किती आहे वो? p3 ऑफ x ची व्हॅल्यू 1/2, काही हरकत नाही, 5x³ मायनस 3x ओके इंटू dx. मग हे तुम्ही सगळे इंटिग्रल सॉल्व केलं असतं, मग शेवटी अप्पर लिमिट लोअर लिमिट पुट केली असती, मग तुमचं आन्सर दिलं असतं. अरे पण मग ही जर प्रॉपर्टी जर का तुम्ही लक्षात ठेवली तर तेवढं इंटिग्रल करण्याचं काही गरज तरी आहे का? काहीच गरज नाही आहे. तेवढं इंटिग्रल तुम्हाला लक्षात ठेवण्याची काहीच गरज नाही. अरे विदिन सेकंद आन्सर निघून राहिला इथे. येत आहे बाबा लक्षात. बघा अशा प्रकारे हा संपूर्ण लेक्चर मला वाटला नाही लेजेंडरवरच जाणार, पण पूर्ण गेला. ओके, आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करू, लेजेंडर्स पॉलिनॉमियलसारखे आणखी 2 पॉलिनॉमियल्स आहे, बेसल्स आणि हर्माइट. ओके, तर पुढल्या लेक्चरमध्ये आपण नक्कीच ते दोन्ही पार्ट, ते दोन्ही थोडे छोटे छोटे आहे, त्यामुळे ते दोन्ही पण स्पेशल पॉलिनॉमियल्स आपण एका लेक्चरमध्येच कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करूया. बघा तुम्हाला नाही का जे काही मी लेजेंडर्स डिफरन्शियल इक्वेशनचे ऑर्डिनरी किंवा सिंग्युलर पॉईंट्स काढले त्याच्याबद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही मला असं वाटते. परंतु बघा तुम्हाला मी जे इथनं शिकवलं या गोष्टीवर तुम्ही थोडं जास्त लक्ष द्या. ओके, कारण की छोट्या छोट्या गोष्टी आहे आणि नक्कीच तुम्हाला सांगतो ना मी, यावर ते मे बी विचारू शकता. ओके, सर्वप्रथम आपण बघा हा रोड्रिग्यूज फॉर्म्युला शिकलो. ओके, हा या रोड्रिग्यूजचा फॉर्म्युलाचा यूज करू आपण p0x काढलं, p1x काढलं, p2x काढलं, p3x काढलं आणि p4x काढलं. अतिशय इम्पॉर्टंट आहे. ओके, कारण की तुम्ही बघितलं आहे आता मी जे काही ऑर्थोगोनॅलिटी प्रॉपर्टी किंवा सम इम्पॉर्टंट रिझल्ट्स घेतल्या त्यामध्ये त्या रोड्रिग्यूज फॉर्म्युल्यावरून जे काही आपण गोष्टी काढल्या त्यांचाच यूज आहे. ओके, पहिला फॉर्म्युला काय म्हणते हो की इंटिग्रल -1 to, बघा इंटिग्रल पण चेक करावं लागतं, नाही तर -0 to -2 to 2 आहे, मग तुम्ही पण असं करणार नाही, -1 to 1च इंटिग्रल पाहिजे, कंडिशन्स आहे. ओके, आणि m ऑफ x आणि pn ऑफ x इक्वल्स टू किती होते? 0. इफ अँड ओनली इफ m इज नॉट इक्वल्स टू a. परंतु ही कंडिशन अतिशय महत्त्वाची आहे. किती? m आणि n ठीक आहे नॉट इक्वल पाहिजे पण सक्सेसिव्ह पाहिजे, 2 3 3 4 4 5 लाईक दॅट. ओके, मग मी तुम्हाला सांगितलं आहे की नाही, मी मग p1 ऑफ x घेतला, बघा p2 ऑफ x घेतला, मी काही सॉल्व करण्याच्या भानगडीतच पडलो नाही, कारण की माझ्याकडे रिझल्ट आहे, आलं लक्षात. ओके, त्यानंतर बघा हा 0 का नाही येऊ शकत, कारण की हा 1 आहे आणि हा आहे 3. भले 1 इक्वल्स टू 3 नाही आहे, पण 1 आणि 3 सक्सेसिव्ह नाही आहे, म्हणून हा 0 येऊ शकत नाही. मी त्यासाठीच ही नोट मुद्दामून लिहून दिले आहे की नाही. बघा त्यानंतर मग मी दुसरा रिझल्ट घेतला. ओके, बघा इंटिग्रल -1 to 1 p ऑफ x dx, p ऑफ x चा होल स्क्वेअर इंटू dx. ओके, इथं काय होतं ना, m आणि n इक्वल्स टू इक्वल राहिले तर असं होते, तर मग त्यासाठी आहे रिझल्ट 2/2m+1. ओके, बघा मी इथं p1 ऑफ x घेतला, p1 ऑफ x, तर p1 ऑफ x चा होल स्क्वेअर घेतला. ओके, इथं तुम्ही बघू शकता आपल्याकडे एमच्या ठिकाणी किती आहे 1, मग एमच्या ठिकाणी मी 1 पुट केलं तर आपल्याकडे डायरेक्ट हे आन्सर मिळालं. या लक्षात, म्हणजे सिम्पली जस्ट आपण या रिझल्टचा यूज करत आहे, बाकी काहीच नाही करत आपण, जस्ट एमची व्हॅल्यू बघितली त्यामध्ये आपण टाकून दिली. ओके, त्यानंतर बघा मग त्यानंतर सम इम्पॉर्टंट रिझल्ट्स बघितले आहे की नाही.
Pn ऑफ 1 इक्वल्स टू 1. ओके, म्हणजे एनच्या ठिकाणी काही पण घेऊ शकतो. 1 2 3 P0 पासून आपल्याकडे रोड्रिगेज फॉर्म्युला अवेलेबलच आहे. तर मी एक्सला जेव्हा 1नी रिप्लेस करतो तर मला राईट हँड साईडला काय मिळतं 1. ओके, P0 ऑफ एक्स घ्या, P2 ऑफ एक्स घ्या, P3 ऑफ एक्स घ्या, P4 ऑफ एक्स घ्या. त्याच्यात जर तुम्ही एक्सला 1 रिप्लेस करत असाल तर राईट हँड साईड 1. ओके, त्यानंतर बघा, त्यानंतर मग आपण काय शिकलो की जर एक्सला जर मी -xनी रिप्लेस केला तर हा फॉर्म्युला तयार होत आहे. ओके, त्यामध्ये जर एन इवन राहिलं तर हा आणि एन जर ऑड राहिलं तर हा. एकदम याचे मी तुम्हाला एक्झाम्पल्स पण करून दाखवले, त्यामुळे तुम्हाला यामध्ये कन्फ्यूज होण्यासारखं असं मी काही ठेवलेलंच नाही आहे. ओके, त्यानंतर बघा तेच मग एक लास्ट रिझल्ट होता हा रिझल्ट Pn ऑफ -1 इक्वल्स टू -1 होल पॉवर n. ओके, म्हणजे तुम्ही एक्सच्या ठिकाणी जर -1नी रिप्लेस करत असाल तर -1 होल पॉवर n जो काही n आहे तो डायरेक्टली पुट करा आणि व्हॅल्यू भेटून घ्या. काहीच तुम्हाला जास्त मेहनत घ्यायची गरज नाही. नाहीतर तुम्ही P3 ऑफ एक्स घेसाल, त्याच्यात एक्स इज रिप्लेस बाय -1 करसाल. अरे लंबी प्रोसिजर झाली रे, फार लंबी प्रोसिजर बघा. आणि लास्टली बघा आपण हा एक रिझल्ट शिकलो की इंटिग्रल -1 to 1 x पॉवर m Pn ऑफ x dx इक्वल्स टू 0. ओके, केव्हा जेव्हा m हा n पेक्षा लहान राहतो, म्हणजे अशी कंडिशन बघा, इथे m2 आहे, इथे n3 आहे. ओके, 2 इज लेस दॅन 3. ओके, कंडिशन सॅटिस्फाईड, द आन्सर विल बी 0. काही मेहनत घ्यायची काहीच नाही. ओके, तर बघा अशा प्रकारे हा आपला लिजेंडर पॉलिनॉमियलचा पूर्ण लेक्चर संपतोय. यापुढे बघा 2 राहिले, बेसल्स आणि हर्माइट. त्या दोघांचेही सर्वप्रथम आपण ऑर्डिनरी किंवा सिंग्युलर पॉईंट असतील तर ते काढण्याचा प्रयत्न करू आणि त्या दोघांवरही आपण काही इम्पॉर्टंट रिझल्ट्स बघू, परंतु त्या दोघांवर इम्पॉर्टंट रिझल्ट्स कमी आहेत. ओके, तर ते दोन्ही पण आपण एका लेक्चरमध्ये घेऊन घेऊया आणि त्यानंतर मग हा डिफरन्शियलचा टॉपिक आपला पूर्णपणे एंड होऊन जाणार. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.